राज्याची सत्ता हाती असताना आघाडी सरकार पाणी, जलसंधारण, दुष्काळी मदत याबद्दल खरोखरच गंभीर होतं का? लोकहिताच्या योजना खरोखर प्रामाणिकपणे राबवल्या गेल्या का? असे अनेक प्रश्न खरं म्हणजे आजही लोकांच्या मनात आहेत। या अनुत्तरित प्रश्नांना तत्कालीन पाणी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते दिलीप सोपल यांनी अप्रत्यक्ष उत्तरे दिली आहेत। त्यांच्या बोलण्याचा लहजा अर्थात मिश्किल होता, मात्र मोठा हशाही त्यामुळे पिकला। अर्थात योजनांचा कारभार अशा पद्धतीने चालत असेल तर खरोखरच ही गंभीर गोष्ट आहे। आपण बघूया दिलीप सोपल यांनी नेमकं काय काय म्हटलंय। कामाच्या फास्ट स्पीड मध्ये तुम्हाला सांगितलं असतं, पहिल्या टर्मला नुसती मंजुरी, पाणी पुरवठा योजना, बोर्डच बोर्ड, नुसता नळच, तोही फ्लेक्सवर, नथिंग, काय काम नाही काय नाही। दुसऱ्या टर्मला खांदायचं काम चालू आहे, नळ पाईप यायला लागले, येऊ घातलाय, काय झालंय। तिसरी टर्म जेव्हा होईल तेव्हा नळाची तोटी पाण्याने सोडायची। मी हे केलंय, माझी 6वी टर्म आहे साहेब, त्याच्यामुळे एक हुकली तरी नाही तर 7वी झाली असते। 64 किलोमीटर वरनं पाणी, कंदर, मग आपलं कंदर नाही का करमाळ्यात मधलं टेंभुर्णी जवळचं गाव, तिथून बार्शीला 64 किलोमीटर नेत। काही आमच्या विरोधकांचे काय येडाय सोपल, कंदरवरनं, कंदल म्हणजे काय समजायचे ते काबूल कंदर, त्याच्या आपण तर पाणी आणलं होतं म्हणले काबूल कंदरवर। अशी होत नव्हती, अधिकारी सारखे म्हणायचे व्हायबल नाही, एफिशिबल नाही। अरे मी म्हणलं मग पाण्याला पर्याय दुसरं पेय कुठलं आहे, ती तरी द्या आम्हाला। दुसऱ्यात सुद्धा पाणीच घालावं लागतं म्हणलं, असं कुठलं पेय आहे म्हणलं पाण्याला पर्याय म्हणलं, साहेब ती तरी सांगा। पवार साहेब देखतच म्हणलं, मला म्हणले जास्त वात्रेपणा करू नको, जास्त रागवायचे नाही, परत त्यांना कोण हसवणार माझ्याशिवाय। आणि मग ती योजना अशी स्लो कासवाच्या गतीनं यायला लागली। पाण्या नुसते मी त्या पाईपलाईनचे फोटोज दाखवत होतो दुसऱ्या टर्मला, हा एक पाईप टाकलाय, हा एक पाईप टाकला। मला काय म्हणायचं, केव्हा यायचं? अरे सोपी गोष्ट आहे काय, 64 किलोमीटर यायला पाईपाला वेळ नाही का लागणार? हा, ते काय गाडीनं यायचं आहे का? असं करत तिसऱ्या टर्मला मग तोटी, तोपर्यंत त्या योजनेचं श्रेय घेण्याच्या नादात असलेले देवाघरी, मी सोडून एकटाच राहिलो श्रेय घ्यायला। अनेक जण कैलासवासी झाले, पैगंबरवासी झाले, वैकुंठवासी झाले, ते सुद्धा बघावं लागतं। ह्या सगळ्या राड्या राजकारणात टिकायचं अवघड आहे जयंतराव। गारपिटीचे प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला मिळून गारपीट दिली, दुष्काळ 50 पैशाच्या आत आमचं रब्बी आहे, 1.5 उतारा पडला ज्वारीचा, तरी 50च्या आत दाखवला। कृषी खात्याचीच मीटिंग घेतली होती, 50च्या आत, बरं म्हणले 50च्या। पालकमंत्री असं भेटल्यावर काय असतं, हे सगळं गेलं। आमच्या पवार साहेबांनी तर जळत जाणाऱ्या बागाला अनुदान, सोलापूर जिल्ह्यात। मी आमच्या अधिकाऱ्याला विचारलं, जळत जाणार म्हणजे जी जाळायला लागली आणि जी उद्या जाळणार आहे ती। अरे आज बोरचं पाणी आहे, तुझा कोण आहे का कोण शास्त्रज्ञ उद्या पाणी राहीलच म्हणून? ते म्हणलं नाही साहेब। मग उद्या बोरचं पाणी संपल्यावर ती जळत जाणारी बाग नाही का? आहे ना म्हणले, काल सगळेच म्हणले। अख्ख्या जिल्ह्यात 5-25 एकर सोडलं तर सगळ्या बागांना पवार साहेबाच्या प्रयत्नांनी अनुदान भेटलं, शेततळ्याची भेटली, काय वाटेल ती झालं। ही सगळं विसरले राव, आणि आपल्याला ढकलून देऊ मोदी काय तर ते टीव्हीवर। आणि माणसाला एकदा कळलं पाहिजे की आपल्याला फसवलं गेलंय।
एवढं सगळं करून जर लोकांना कळत नसेल तर एकदा घ्या मोदीचा अनुभव. आता कसं वाटतंय? तर म्हणते गारगार वाटतंय. त्या बजरंग बलीच्या बिंबीतल्या बोटासारखं आत चिंचू होता आणि एकाने हात घातला, झटका बसला. दुसऱ्याने विचारलं काय रे, हे गार वाटतंय. त्यानं बी बोट घातलं. तिसऱ्याने विचारलं कसं रे, गार वाटतंय. तसं ह्याचं मोदीचं गार वाटणं आत्ताशी दिसायला लागलं. 15 लाख खात्या जमा होणार म्हणून ओळख सुद्धा देत नव्हतं एक दुसऱ्याला माणूस. आता आपल्याला 15 लाख मिळणार आहे, लखपती होणार. तुमचं खरोखरच कौतुक वाटतं. पहिल्या टर्मला तर आम्ही 85ला निवडून, आमच्या नशिबाने त्यावेळेस विरोधी पक्षातच होतो. तेव्हा 85ला पवार साहेबाची यस काँग्रेस. 5 वर्षात मला तर काही एवढा निधी मिळाला नव्हता, खरंच सांगतो. कारण त्यावेळेसचे काही मंत्री तर म्हणजे जायचं का नाही दारात असं वाटायचं. तिडके ते सकाळीच 2 डझन मिरच्या खायचे. एवढ्या मिरच्या खाणारा माणूस म्हणल्याशिवाय दिल्याशिवाय राहतो काय? अवघड होत. निलंगेकर, शंकरराव चव्हाण साहेब. एकदा मी गेलो, असं निवेदन 3 होतं. शंकररावजी मंत्री होते, सॉरी मुख्यमंत्री होते 86. मी म्हणलं साहेब हे निवेदन. त्याने नसतं हे दुसरा कागद साहेब, हे दुसरं काम. आणि तिसरा कागद दिला मी की त्यांनी दाराकडे तोंड करून मला ही काळ आम्ही बघितला. तुम्ही चांगला 5 वर्षात काळ बघितला. अजित दादा मानसिंगराव आले, बसा 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 या, काय तुमचं काय? आम्ही कडेला. बरं का दिलीपराव जरा तुम्ही थांबा. म्हणलं आता थांबलेलोच आम्ही, पटकन थांबलोय. असे सगळे 101 किस्से त्यावेळेस विधानसभेतले, विधानसभेच्या बाहेरचे, मंत्रालयातले. काय सांगायचं तुम्हाला. माझ्याबरोबर एक आमदार होते, मोठे बाप्पा. इकडे गणपती सहकारीला होते सांगलीला, बरेच जणांना माहिती आहे, विलासराव पाटील. मोठे बाप्पा, शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री पदावर गेले, निलंगेकर आले. असं साहेब ते आपल्या इकडं मराठवाड्यात निजामशाहीत स्फोट होऊन 10 माणसं त्यावेळेस वारलेली. केव्हा याच्यात मतदारसंघात. आणि कशामुळे वारली हा तिकडं आबाळाकडे बघत, मुख्यमंत्री त्याच्याकडे बघतोय, मी मुख्यमंत्र्याकडे बघतोय. त्यांना वाईट वाटू नये म्हणून. आणि ते म्हणजे कशामुळे मोठे वारले हा असा वर. आता काय आहे, जुने स्फोटक पुरलेले असतात, खाली जमिनीत स्फोटक पुरलेले वर बघून सांगतात. स्फोटक पुरलेले असतात आणि त्याच्यामुळं जखमी झालेली आत्ताची 4 पोरं आहेत. गेल्या आठवड्यात 2 आहेत, त्याच्या आदल्या आठवड्यात 4, असं मिळून हे 10 जणांचं आहे. निलंगेकर यांच्याकडे बघून, बाप्पा त्याच्या आबाळाकडे बघून, आणि मी निलंगेकर साहेब काय लिहित आहेत त्याच्याकडे बघून. आणि त्यांनी सांगितलं तातडीनं मुख्यमंत्री निधीतून मदत करायची. बाहेर आल्यावर म्हणला कसं काय फसवलं दिली. म्हणलं फसवलं? दुसरा मुख्यमंत्री आहे, त्याच लोकाला दुसऱ्यांदा मदत आहे म्हणलं. असेही आमदार बघितले आम्ही, आणि तुमच्यासारखे बघितले. खरं बोलणारे, खरं सांगणारे. विधानसभेमध्ये आपले यशवंत एकनाथ आमदार आमचे, ते एक दिवशी आम्ही लॉबीत उभारलो होतो, मी बसलो होतो. सोपल इकडे. मी ज्युनियर त्यांना म्हणलं काय दादा हे कागद ठेव, मी जरा 2-4 आमदार घेऊन येतो. वसंतदादा मुख्यमंत्री होते, 85ची गोष्ट आहे. आणि दादा मुख्यमंत्री होते ना, कागद मी घेतला आणि ते 2-4 आमदाराला घेऊन येईपर्यंत मी बघितलं कागदावर काय. तर मुख्यमंत्र्याला निवेदन होतं
की यशवंत दादांना मंत्री करावे. मी आपलं वाचलं, मी दादा मी सही करू का, पण मी विरोधी पक्षातला आहे. कोणाच्या लक्षात येतं लेखा खोळ्या कर की. मी पण केली. मग मी म्हणलं अजून दादा 2-4 माझ्या ओळखीच्या आमदारांच्या घेऊ का. अरे घे की, तोपर्यंत मी अजून आमच्या पक्षाचे धरून आणतो म्हणला. मी आपलं मग यस काँग्रेसचे दोघं ते म्हणायचे काय सोपं करा रे सही, आपल्याला काय करायचं करा, की नुसतं वाचायचं नाही म्हणलं. बसल्या बसल्या माझ्या डोक्यात आयडिया आली, जयंतराव ते मंत्री करायला लिहिलं होतं त्याच्या आधी जागा मोकळी होती. मी पेन काढला आणि मुख्य लिहून टाकलं. आणि यशवंत दादाच्या हातात कागद दिला, घे सह्या म्हणलं अजून किती. बऱ्याच सह्या होऊन कंटाळल्यावर तो मुख्यमंत्री दादा बसले होते. आपले दादा नाही का ते दाराच्या आत लगेच लाकडी असं जाळीचं पार्टिशन आहे, ते आत गेला की मी पार्टिशन मध्ये जाऊन उभा. दादा म्हणले काय यशवंता काय, काही ना दादा निवेदन आणलंय म्हणले. दादाला निवेदन दिलं. दादाने असं बघितलं, अरे माझ्या का माग लागलाय. दादा म्हणला, यशवंत दादा म्हणला, अहो दादा तुमच्या माग नाही लागायचं तर कुणाच्या माग लागायचं, त्याशिवाय का मला भेटणार आहे. अरे पण ते म्हणले, दादा म्हणले अरे खुळ्या पण मला काढून तुला मुख्यमंत्री मी कसं करणार. मग त्यांच्या लक्षात आलं, ते मला मुख्यमंत्री मला कशाला, मी मंत्री करा म्हणून आला. अरे ह्याच्यात काय लिहिलंय बघ म्हणलं. दादाने बघितलं कुणी मुख्य लिहिलं काय, इकडं तिकडं हुडकायला लागला. 5-6 दिवस मी त्या विधानसभेच्या लॉबीत येताना त्या शिपायाला विचारायचं, यशवंत दादा कुठं बसला, त्या कोपऱ्यात आहे, या कोपऱ्यात मी बसला. आठवड्याभर त्याचा राग शांत होता आणि त्याला संशय माझाच होता. असे किस्से पण त्या विधानसभेत घडतात, घडवावे लागतात. त्यावेळेस अनेक आमदारांची डोकी मंत्र्यांची शांत राहतात. नाहीतर आतल्या काही ओजड चर्चा जर सतत ऐकलं तर बऱ्याच आमदारांना मेंदू रोग होण्याची सुद्धा शक्यता असते. आम्ही 30 वर्ष मागून आम्हाला लवकर काही मिळालं नाही. नशीब असतं एकेकाचं, त्यामुळे रुसायचं नसतं. माझ्या मागणं जयंतराव आले, RR आले, अजितदादा आले, सगळे पुढे गेले. मी म्हणलं असतं एकेकाचं बाशिंग बळ जड. हा बरोबरीच्या पोरीच्या खांद्यावर 2-2, 3-3 लेकरं झाली तरी हिचं जमतच नसतं, तसं माझी अवस्था झाली. पण एकदाची अशा वेळेस मला मंत्री केलं की दुष्काळाचाच काळ होता, पाणी टंचाई. आणि मी म्हणलं हे आपल्याला बळी द्यायचंच काम दिसतं. म्हणजे मुसलमान व्हायला आणि रोजाचा महिना यायला गाठ पडली. पण माझं नशीब चांगलं आहे. त्यावेळेस भरपूर पाऊस झाला. आमची उजनी एकदम 1.5 महिन्यातच 150% भरली. बरेच जण कौतुकाने म्हणाले काय सोपल तुमचा पायगुण. लेका पायगुण कसला म्हणलं, नशीब चांगलं म्हणून ही उजनी भरली, सगळीकडे पाऊस झाला. नाही तर माझं काही खरं नव्हतं. परत म्हणले असते असला पाणी पुरवठा मंत्री केला त्याच्याच पायगुणानं दुष्काळ आला. काय लोकांचं सांगतायत न हो, केव्हा काय उलट पालट करते.